नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधून बोलतोय मी मंगलसिंग राजपूत। आज सिरसगाव येथे कन्नड तालुका सिरसगावचे सरपंच राजूभाऊ चुंगडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्याकरिता आता मी पोलीस ठाणे कन्नड ग्रामीणला आलेलो आहे आणि तेथील जे सिरसगाव आहे, सिरसगावचे माजी म्हणजे उपसरपंच दिलीप लक्ष्मण भाऊ देवरे या घटनेची तपशील जाणून घेऊ आपण। कशी झाली आज घटना, किती वाजता आलंय? साधारण मला ते शेतात गेले ते मला माहिती नव्हतं, पण मला तिथे आम्हाला जे माणसं लावलेत मला ते ना साधारणतः तरी 12च्या आसपास मला त्याने फोन लावला। कोणी? राजूभाऊला? नाही, राजूभाऊला नाही, त्यांच्या कामवाल्याला फोन लावला। कामवाल्याने फोन लावला म्हणे राजूभाऊला तिथं मारलं म्हणे, तुम्ही लवकर या म्हणे। तर मग मी समोरच्या आमचं मेंबरचे तिथं घरवाले राहत्या भगवंताजी म्हणून, मी त्यांना सगळ्यात पहिले फोन केला तर असं अशी घटना घडली, तिकडे पहिले जाऊन पहा। त्याच्यानंतर मग मी माणिकलाल भाऊला फोन केला, तर त्यामुळे आम्ही तिकडं शेतात गेल्याच्या नंतर तिथं पाहिलं तर त्यांना खूप मारलेलं, बेदम मारलेलं होतं तिथं, रक्त बिक्त सगळं त्यांचं। म्हणजे कशानं, असं कशानं, काठी वगैरे कशानं, म्हणजे कशानं मारलं ते आम्ही पाहिलं नाही, ते नाही माहिती ना कशानं मारलं। फक्त अंधी स्पॉटवर गेलं तिथं मारलं होतं त्यांना आणि खाली तिथं जमिनीवर पडलेले होते सगळे। अच्छा, तिथं नंतर मग मी आपले किती होते आरोपी वगैरे, काय किती आरोपी होते ते असं माहिती झालं? ते मला त्या लोकांनी सांगितलं असं, म्हणजे काम करणार लोक त्याने सांगितलं, कोणतं त्याने कोण सांगितलं तर 2 माणसं होते म्हणे आणि एक लेडीज होती म्हणे। ते असं सांगितलं आम्हाला। मग आम्ही जसं त्यांना उचललं तसं गाडीत टाकलं आणि दवाखान्यात। त्याच्यानंतर मग मी आपली बीड जमादार खनकुटे साहेब त्यांना फोन लावला, अशी अशी घटना झाली। त्याच्यानंतर आमच्या गावातले जे नागरिक साहेब गोकुळ साहेब त्यांना फोन लावला, काका म्हणलं असं असं झालेलं आहे। मग आम्ही नंतर परत मग दवाखान्यात नंतर मग घाटीमध्ये आणलं त्यांना आम्ही। अच्छा भाऊ, तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही सांगा, माणिकलाल भाऊला विचार। माणिकलाल भाऊ, काय झाले, कशी झाली ही घटना? अवघड घटना नेमकं, म्हणजे काय संशयित म्हणून कोणाला धरलं का? काही नाही, काही संशय वगैरे काहीच नाही। नाही, पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही पोलीस स्टेशनला आले, पोलिसांकडून काय माहिती मिळाली तुम्हाला? तपास चालू आहे, मला माहित पडलं LCBचे विजय सिंग राजपूत आहे, ते तपास करताय म्हणून। आता मग त्यांचं PM वगैरे झालं का घाटीला? चालू संतोष भाऊ, तुम्ही काय सांगताल? तुम्ही काय, तुम्हाला मला जशी जी घटना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितली आणि बघितल्यावर पहिले रावल्या गेलं नाही, डायरेक्ट मी इथं पोलीस स्टेशन लावलं तेच माहिती घेण्यासाठी। ठीक आहे, बघू आपण। मी आतमध्ये PI साहेब आहे, जे काय नाव त्यांचं, पवार साहेबाला विचारलं। पवार साहेब म्हणे आम्ही बाईट देऊ शकत नाही, तरी जे काही तोंडी काय आहे म्हणे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगू शकतो। त्यांनी सांगितलं असं असं घटना आहे, असं असं हे। त्यानंतर आरोपी आतापर्यंत त्यांनी म्हटलं आरोपी वगैरे आम्ही काही धरले नाही, पण आता तपास चालू, तुम्हाला दाखवतोय लाईव्ह पोलीस स्टेशन समोरचं हे दृश्य। आता रात्रीचे 10 वाजता आहे। मी अजूनही कन्नड या शहरात आहे। जसे की सिरसगाव येथील सरपंच राजूभाऊ चुंगडे यांची निर्गुणपणे जी हत्या झाली त्या बाबतीत मी कन्नड पोलीस स्टेशन आणि कन्नड घाटी येथे आलो होतो। काही प्रतिक्रिया मी घेतल्या नागरिकांच्या। त्यानंतर जे कन्नड शहराचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड साहेब आणि त्यासोबत ठाकूर साहेब यांना या बाबतीत मी विचारलं। तसेच LCBचे छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीणचे LCB प्रमुख विजयभाऊ राजपूत यांचं एक म्हणजे विशेष करून लक्ष आहे आणि तेही तपास करतायत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं। तर ही एक निर्दयी अशी क्रूरपणे जी हत्या आहे ती झाली। मी जेव्हा नागरिकांना विचारलं त्यांनी सांगितलं 11:40 आणि 10 मिनिटात जिकडं तिकडं झालं। म्हणजे हाताचे बोटं पण कापले गेले आणि शरीर म्हणजे डोक्याचं जे असतं ना डोकं, त्या डोक्यावर सपासपाशी वार झाले आणि तो जो शस्त्र होता जसं की ऊस कापण्याचं जे असतं ना आपलं ते कोयता म्हणजे म्हणतोय आपण, तर त्याने वार केले गेले आणि ते 3 लोक होते, एक लेडीज होती आणि 2 जेंट्स होते आणि तोंडाला त्यांनी स्कार्फ वगैरे बांधलेला होता
त्यानंतर राजू भाऊ यांच्या शेतात येताना जे CCTV लावलेले होते तो CCTV पण त्यांनी तोडला, म्हणजे पूर्ण प्लॅनिंगनुसार हा कार्यक्रम झाला असं त्या नागरिकांनी आम्हाला म्हटलं. म्हणजे रेकी केली, रेकी 8 दिवसापासून. एक गाडी येत होती म्हणे विनाक्रमांकाची, ती गावात येत होती जात होती, आणि आज राजू भाऊ तिथे त्यांच्या शेतात औषधीची फवारणी करत होते. त्यासोबत काही मजूर होते 3 ते 4, ते मजूर पण उपस्थित होते, पण त्यांना काही धाक वगैरे दाखवून ते चूप बसले म्हणे. त्यानंतर राजू भाऊला त्यांनी एक निर्दयीपणे कोयता वगैरे वार करून, सपासप वार करून त्यांचे खून करण्यात आला. त्यानंतर ते नागरिकांनी त्यांना गाडीत बसवलं. त्यांचं म्हणजे हृदयाचे ठोके चालू होते, पण अक्षरशः हा एवढा डेंजर होता. त्यांचं जे डोक्याचं जे असतं ना कवटीच्या आतमध्ये मेंदू, तो मेंदू पण बाहेर होता असं नागरिकांनी सांगितलं. म्हणजे एवढा निर्दयीपणे, म्हणजे असं एक काय असू शकतं कारण वगैरे, पोलीस तपास करताय. उद्या आज ना उद्या त्यांना तपास लागणार आहे. तो तपासाचा छडा आहे तो पूर्ण होणारच आहे. तर बघू आपण काय नाही. नंतर तर नागरिकांनी म्हटलं, काही नागरिक असे बोलले, जर हा तपास लागला नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करू. तर मी छत्रपती संभाजीनगरमधून आलो होतो. पूर्ण अपडेट माझ्या मंगळवारच्या चॅनलमध्ये तुम्हाला दिली. रात्री 10 वाजता आहे, अजून तपास चालू आहे. LCBचे जे प्रमुख आहे PI विजयसिंग राजपूत साहेब, आणि त्यानंतर जे शहरचे गायकवाड साहेब आणि ठाकूर साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी म्हणे लवकरात लवकर आरोपी कोण आहे काय त्याचा छडा लागेल, आणि आम्ही तुम्हाला ही लवकरच गुड न्यूज देऊ, कोण आरोपी आहे काय नाही. तर बघू तोपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र.